नमस्कार मंडळी. उद्या म्हणजे शनिवारी 16 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. आता जन्माष्टमी म्हटल्यावर ना कृष्णाचा आवडता खाऊ आपण करणार आहोत. त्याला आवडतो गोपाळकाला. गोपाळकाला हा बेसिकली ना दही आणि पोह्यापासून बनवलेला असतो. मग त्यानंतर आपण त्यात ना भाज्या ॲड करू शकतो, एखादं फळ ॲड करू शकतो किंवा थोडंसं चटपटीत करण्यासाठी बरेच काही इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकतो आणि असाच पौष्टिक पदार्थ गोपाळकाला आज आपण करत आहोत. 3, 2, 1 श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण गोपाळकाला करत आहोत. त्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यात आता अर्धा बाउल किंवा अर्धी वाटी दही घालून घेऊया. त्यात 2 चमचे दूध. आता आपण हे मिश्रण फेटून घेऊयात, नाहीतर काय होतं माहितीये का की असं ना थोडंसं चोथा पाणी होतं. म्हणून हे असं केलं ना की मग मस्त आहे ना क्रीमी होतं आणि आपलं ना मिळून येतं जे आपण पदार्थ करणार आहोत ना तो. त्यात आता आपण आहे ना अर्धी वाटी ज्वारीच्या लाह्या घालून घेऊया. ही प्रोसेस आहे ना आपल्याला पहिली का करावी लागते माहितीये का की ज्वारीच्या लाह्या आहेत ना थोड्याशा कडक असतात, त्या थोडंसं ना भिजायला वेळ लागतो. म्हणून आपण आहे ना आता हे मिश्रण सगळं मिक्स करून झालेलं आहे, हे आपण बाजूला ठेवूयात. आता एका भांड्यात आहे ना 1 बाउल आहे ना पोहे घेतलेत. आपण जे कांद्या पोह्याला वापरतो ना ते पोहे घ्यायचे आणि आता स्वच्छ धुवून आपण पाणी निथळून घेऊया. त्याचं 2 पाण्याने आपण स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत. आता हे भिजण्यासाठी आपण 5 मिनिटं बाजूला ठेवून घेऊ. इथे आपण आहे ना फोडणी करून घेणार आहोत. त्यासाठी मी फोडणीच्या कढईत 1 चमचा तूप तापवून घेतलेलं आहे. त्यात आता पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग. आता ही फोडणी आहे ना थोडीशी कोमट करून घेऊ आपण. इथे आपल्याला ना काकडी लागणार आहे, पण ह्याच्यातली आपण अर्धीच काकडी घेणार आहोत. इथे मी मावळी काकडी म्हणजे अशी डार्क हिरव्या कलरची काकडी घेतली, कारण ह्याच्यात ना पाण्याचा अंश जो आहे तो जरा जास्त असतो. म्हणजे आपला जो गोपाळकाला आहे ना तो छान असं ओलसर राहतो. जर ही काकडी अवेलेबल नाही झाली तर नेहमीची काकडी आपली अर्धी घ्यायची. ही काकडी स्वच्छ धुतलेली आहे. आता आपण आहे ना सोलून घेऊया. आता ना काकडी सोलून झाली की काकडी आपण मस्तपैकी आहे ना बारीक चिरून घेऊया. काकडी आपण छान बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण हे जे मिक्सचर आहे ते 5 ते 8 मिनिटांना छान मुरलेलं आहे. आता काय करूया, हे जे भिजवून घेतलेले पोहे त्यात सगळे ऍड करूया. त्यात बारीक चिरलेली काकडी. त्यात ना आपण आता 1 चमचा आपण आहे ना आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आलं जास्त घ्यायचं आणि मिरची 1च घ्यायची. 2 ते 3 चमचे आहे ना आपण ही जी हरभऱ्याची डाळ आहे ना ती छान भिजवून घेतली आहे 2 तास, तर ती आपण ह्याच्यात घालून घेऊया. 3-4 चमचे ओलं खोबरं छान असं बारीक किसून घ्यायचं, नाही तर मग मिक्सरमध्ये क्रश पण करू शकता. अर्धा चमचा साखर. ते पण आहे ना दह्यावर डिपेंड आहे. दही एकदा टेस्ट करून बघितलं ना, जास्त आंबट असेल तर मग तुम्ही साखर थोडी जास्त ऍड केली तरी चालेल. चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 चमचे डाळिंबाचे दाणे. आता ही फोडणी त्यात घालून आपण ना छानपैकी मिक्स करून घेऊया. आपण त्यात ना फोडणी घालून घेतलेली आहे. आता सगळं मिक्स करूयात. आणि जर तुम्हाला असं वाटलं की जरा घट्टसर मिश्रण आहे तर तुम्ही ना त्याच्यात 1 ते 2 चमचे दूध घालू शकता. कारण होतं काय माहितीये का की दुधाने जास्त लवकर शोषलं जात नाही मिश्रण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की दही जर तुम्ही जास्त टाकलं ना तर मग ते शोषलं जातं आणि कोरडं पडू शकतं. यासाठी आपला गोपाळकाला तयार आहे. आपण तो सर्व करून घेऊया. गोकुळाष्टमी विशेष असा मस्तपैकी पौष्टिक गोपाळकाला प्रसाद तयार आहे आणि आपण तो छान सर्व करून घेतला. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला गोपाळकालाची रेसिपी? आहे ना मस्त चटपटीत आहे. आता मंडळी, हे फक्त ना हा जो पदार्थ आहे तो फक्त गोपाळकालाच्या दिवशी करू शकता का किंवा जन्माष्टमीच्या दिवशी करू शकता का? तर नाही. इतर वेळेला तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता किंवा मग उन्हाळ्यात सुद्धा करू शकता. कारण दही पोह्याचं कॉम्बिनेशन आहे म्हणल्यावर शरीराला थोडासा थंडावा मिळतो आणि नाश्त्याचा सुद्धा 1 दिवसाचा प्रश्न मिटतो. किंवा जे वेट लॉसवर आहेत ना त्यांच्यासाठी तर नक्कीच ही खूप सुंदर आणि
चटपटीत महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, जाता जाता एक सांगायचं आहे, आपण नुकतंच ना बुधवारी कृष्णासाठी आहे ना पेढ्याची रेसिपी पण आहे ना शेअर केलेली आहे. ती तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते मी. धन्यवाद.